नाही नाही येऊ नको. एक काम करा, त्याच्या बाजूला आहे ना त्यो दाखवा. अहो त्यो नाही हो, त्यो बघा, त्यो त्यो लालवाला. हा बघू. कसं दिसतोय? नाही मला बी नाही आवडला. अहो दादा काय तर भारीतलं दाखवा की. नको नको, या रंगाचा ड्रेस आहे माझ्याकडे. एक काम करा, तो पिवळा दाखवा. हा मला बी नाही आवडला. ते बघू. यो बघ. नाही दादा, त्यो बघू निळवाला. हा यो पॅक करा. हा ठीक आहे. शितले, अगं ह्या रंगाचा ड्रेस आहे तुझ्याकडं? आहेत ते अजून बरे. दाखव का अजून? नाही 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 नको. अहो हिचं काय ऐकताय, तुम्ही करा पॅक. अगं यो रंग आजला लई आवडतो. एक बात पूछू? विचार की, तुझ्याकडे एवढे सगळे ड्रेस आहेत तर आणखी एक कशाला? आज येतोय ना, मग चांगलं दिसायला नको. म्हणून त्याच्या आवडीचं चाललंय वे सगळं. होय. या समोरच्या काउंटरला या. काउंटर मध्ये एक बात बता, हे सगळं तुझीच तयारी चालली नाही म्हणजे? तू म्हणतेस आजाला सरप्राईज देणार आहे, लेकिन जिसके लिए इतना सज रही है उसके लिए कुछ लिया की नाही? यो बी काही विचारायचा प्रश्न आहे. माझी सगळी तयारी झाली. सच में? होय. काय घेतलं साजासाठी? सांगणार आहे मी तुला. सरप्राईज आहे. ए सच करती तू. मी अगर कुछ बताऊंगी नहीं तो चलेगा क्या? अगं याच मुळे किती चिडतीस. तुला सांगणार नाही असं होईल का? थांब. वो अभी कमा रहा है इसलिए? असं काय नाही. फिर किस लिए? अगं हे पाकिट का मी पैसे ठेवण्यासाठी घेतलं नाही. फिर या पाकिटात मी माझा फोटो ठेवलाय, म्हणजे आजीला माझी आठवण आली किती वेळ पाकिट उघडून मला बघू शकेल. अरे वा. पर सच कहूं, अरे उसने तो तुम्हें दिल में बिठाया है. ये पाकिट क्या चीज है? बोला. एक मिनिट बघतो मी. बोला. गिफ्ट घ्यायचंय. अच्छा, मग काय दाखवू? काय बी चांगलं दाखवा. काय पण म्हणजे काय? कानातलं, गळ्यातलं, हातातलं काय दाखवू? कानातलं दाखवा. काय दाखवू? बुगडी, कुडी, लाछा, कर्णफूल, झुमके, काय बी दाखवा. भारीतले दाखवू काय? हा चालेल. बघू. हो. हल्लीच्या मुलींना ना हँगिंग लटकन खूप आवडतात. ते दाखवू? हा ते दाखवा मग. हो गया क्या? नाही. अब तक नहीं हुआ? नाही कर्नल, काहीच कळणं झाले. कुठलं घेऊ, कौन सा लू बता ना. यार मैं कैसे बताऊं यार, ओ मैं थोड़ा पहनता हूँ. या पुरी कशा काय खरेदी करतात काय माहित. एक बी डिझाईन पसंत पडणं झाली. कर्नल, अरे तू चांगलाच करायला का?
मॅम तुम्हाला जे पाहिजे ते द्या. हाँ अरे रुको जी, रुको. भाई ऐसे थोड़ी होता है. फिर भाई मैचिंग होनी चाहिए, मैचिंग. एक बात बता, उसके पास कौन से कलर की ड्रेस है? एक है तो बताऊ. अरे लई ड्रेस आहेत त्याच्याकडे. लाल आहे, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी. आणि तुला माहितीये कर्नल, तिच्याकडे एक पांढरा आणि पिवळा कलरचा ड्रेस आहे. अशी फुलाफुलाची नक्षी आहे. लय भारी दिसते. आणि कर्नल एक गुलाबी कलरचा ड्रेस आहे. त्यात चितली असली भारी दिसती ना, विषयच नाही. अरे रुको, वो तेरे पास कौन सी है? मेरे पास अरे रहने दे. आज देखो जी, अपने ड्रेस का कुछ पता ही नहीं. उसके ड्रेस के ना सब कलर याद है. अरे यारा, इसे तो प्यार कहते हैं. देख यार, जब बंदा ज्यादा कंफ्यूज हो ना, तो एक काम करना चाहिए. काम कैसा काम? पता है काम कर, आंखें बंद कर और उसका चेहरा ना आंखों के सामने लेके आ, और फिर देख प्रॉब्लम कैसे सॉल्व होती है. सच में? भाई ट्राई कर ले. हे द्या. तो यारा, तूने तो कमाल कर दी. ओ वैसे ना, शीतल को तुझे सोने का देना चाहिए. अब तो स्टेट पे ही मिली है. लेकिन क्या है ना वो कर्नल, मैंने वो प्रशांत को पैसे दिए. उसको बहुत जरूरत थी ना, इसलिए दिए. आणि तो नंतर दिल मला, तवा घेईन मी. अरे चल, कोई गल नहीं यारा. ओए, रब ने इतना सोना मुंडा दिया शीतल को, और उसे कोई फर्क नहीं पड़ना ये सोना चांदी से. भाई सच्ची बोल रहा हूँ, तिला ले वटनर. मी हे पॅक करते. हा. काय ग जेडी, सकाळी सकाळी कुठे गेली तीस? अगं जरा 5 वाजला गेलते. 5 वाजला? आणि कशाला? मिठाई आणायला. अजिंक्य येणार आहेत ना. अग मग इकडची मिठाई आणायची काय गरज होती? आपण घरातच काहीतरी गोडधोडाचं केलं असतं की. ना तू येणार तसा म्हातारीला जोर चढत चाललाय. घरी करायला आम्हाला काही जोर आलाय वय का? आम्हाला बाकीची कामच नाही. आता घरी केली काय आणि विकत आणली काय, एवढा काय फरक पडणार आहे? अगं तसं नाही पुरी. आपण आपल्या हाताने केलं म्हणजे त्यात मायेचा गोडवा उतरतो, आणि मग खाणारा बी प्रेमानं पोट भरून खातो. उगाच नाही हाताला चव असत ती. आता असू दे, बघू परत. बर. मम्मी ओळख बघू मी काय आणलंय. काय आणलंय हे जास्त महत्वाचं नाही, कोणासाठी आणलंय ती सांगा ती. थांब 1 मिनिट, दाखवतीच तुला. हे बघ, अजिंक्यसाठी पाकिट आणलंय, भारी आहे ना. आणि हे बघ, काजू कतली पण आणली. अगं म्हणलं तेवढंच गोड, आणि काय आणायचं राहिलंय का? का मारली ती बी तुला कळलं असेल. नीट ऐकून घे, ह्या घरात मला अजिंक्यचा विषय अजिबात नाही पाहिजे. आत्ताच सांगून ठेवते, डोक्यात विषय काढून टाक. आधीच तुझं त्यांनी एवढं वाटोळं केलंय, ठरलेला लगीन मोडलं, समध्या पाहुण्याला वेळात माझी छितू झाली. झाला एवढा तमाशा झाला नाही का? अजिंक्यचं नाव जरी कुणी काढलं नाही ह्या घरात तरी माझी मस्तकाची शिर उडती. परत जरी विषय काढलास तर याद राख. मग माझं बी ऐक, मी लग्न केलं तर अजिंक्यन बरोबरच करणार, नाहीतर लग्नच नाही करणार. ए, त्या धमक्या कुणाला घालतीस? तुझ्या त्या धमक्यानं भीक घालणार नाही मी, कळलं का? लक्षात ठेव, मी बी तुझीच आई आहे. लय गोंडा घुळू नगस, काहीच नाही होणार. ते बघीन माझं मी. ती पाकिट आण इकडं. नाही. तू पाकिट देणार आहेस का नाही? म्हणलं ना नाही देणार. मी माझे पैसे खर्च करून आणले. तू बस आणला असशील ग, पण ह्या पाकिटात येणाऱ्या पैशातला छदांबी आपल्याला मिळणार नाही. आणि इकडं ती. मम्मी अगं,
कसलं भारी आहे ना शितले. तुला एवढं थंडीचं कस काय खाऊ वाटतं ग? तेवढं काय होतं? नकोय तुला, दे तर मला. अगं याला शीतल रुक. शीतल, मी लय दिवसापासून विचारायचं म्हणतीये, पण तुला कसं विचारू ना तेच कळत नाही. विचार की, तू अजिंक्य के साथ इतना झगड़ा करती थी, फिर भी तुम दोनों में कैसे? काय झालं, कसं झालं माहित नाही, पण भांडता भांडता आम्ही कधी एकमेकांवर प्रेम करायला लागलो ना, हे आमचं आम्हालाच कळलं नाही. पण तुझ्या आधी सगळं मला माहित होतं बरं का. कसं काय? अरे तू हमेशा उसके बारे में बात करती थी, हमेशा उसका सोचती थी, और तूने मेरे से छुपाया, तभी मुझे पता चल गया था. असं आहे वे? मग कधी बोलली का नाही? सच बताओ, जब तुम दोनों में कुछ नहीं था ना, तब मेरे मन में ना एक बात बार बार आ रही थी. काय ग? यही कि शीतल और अजिंक्य की जोड़ी कितनी अच्छी लगेगी, अजिंक्य जैसा लड़का शीतल को मिलेगा तो कितना अच्छा हो जाएगा. शीतले, तूने कभी ऐसा सोचा था क्या? खरं सांगू, मी कधी त्याचा विचार केला नव्हता. तुला तर माहितीच आहे, सारखी आमची भांडणच व्हायची. पण जेव्हापासून आजा माझ्या आयुष्यात आलाय ना, तेव्हापासून माझं आयुष्यच बदललंय बघ. बडबडी, भांडखोर, सगळ्यांवर चिडणारी शीतल एकदम शांतच झाली. सगळ्यांना वाटलं मला लागीर बिगीर झालंय का काय, पण त्यांना कुठं माहित होतं की मला प्रेमानं झपाटलंय. मला आजाच्या प्रेमाचं लागीर झालंय. अब कैसा लग रहा है? ते सांगता आलं असतं ना तर कसलं भारी झालं असतं. पण काय बी म्हण, आजानं मला पूर्ण बदललंय. मी आयुष्यात सिरियस झाली. तुला माहिती, आता कुठे माझ्या आयुष्याला सुरुवात झाल्यागत झाली. हे जग नाही आस्मिन, जरा जास्तच रंगीत वाटायला लागले. हल्ली माझं पाय जमिनीवर नसत्यातच, सारखी आजाच्या आठवणीत तरंगत असते. जेव्हापासून प्रेम या गोष्टी विचार करते ना, तेव्हापासून पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून राजकुमार दिसतंय. फौजी येताना दिसत, ते बी आजाच्या विषयात. आजा ना मला लई म्हणजे लईच आवडतो. वन अँड ओनली सिंगल पीस. शीतले, तू ऐसी बात करती है ना तो तुझे सुनते रहने का ही मन कर रहा है. आजावर आणि आजाबर किती भी बोललो ना तरी मन भरतच नाही बघ. एक बात पूछू? जर आजा तुझ्या आयुष्यात आला नसता तर? यास्मिन, आजा नसता आला ना तरी बी त्याला माझ्या आयुष्यात यावंच लागलं असतं. कसं काय? देवानं त्याला माझ्यासाठी आणि मला त्याच्यासाठी बनवलंय. तो माझ्या आयुष्यात आला नसता ना तर मी त्याच्या आयुष्यात आली असते. पागल आहे तू. अरे माझा तर विश्वासच बसना आजा येणार आहे म्हणून. अगं मला तर तोच दिवस आठवतोय ज्या दिवशी आपण त्याला बेळगावला ट्रेनिंग सेंटर मध्ये सोडून आलो. होय, असं वाटलं आपल्या काळजाचा तुकडा तिकडे ठेवून आलोय. खरंय. पण आता आजा येणार आहे म्हटल्यावर माझी तर थान बुकच हरवली. येणार आहे आजा पण माझीच छाती फुगली. आता येऊ दे सुट्टीवर महिनाभर, बघ त्याला चांगलं चुंगलं खायला घालून बोकाच बनवते. वय वय तर तुम्ही घाला खायला दूध भाकर आणि तर धारा काढून आमची मनगट मोडू द्या.
अगं आता तुला काय झालं? सगळं सांगत बसले ना तर कान किटून जात्याल. आता हिला काय झालं? काय होत नाहीच नशीब समजा. माझ्या पुरीची वाट लावायची ती लावलीच की. अगं आता काय झालं? काय व्हायचं राहिलंय? अजिंक्यने पुरीचं लगीन मोडलं आणि माझी काही कमी इज्जत काढली का? पुष्पे अगं किती दिवस तेच घेऊन बसणार आहेस तू? हे तर काळजात बसलंय, लगेच नाही सरणार. नंदचं पोर एवढं स्वतःच्या पोरासारखं सांभाळलं आणि हीच आमचं घर उद्ध्वस्त करायला निघालं. आता बस झालं पुष्पे. मी बी तेच म्हणते, सांभाळा ना आता पातूर. आता स्वतःच्या पायावर उभं राहिलेत ना. तुला नक्की काय म्हणायचंय ग? आता स्वतःची सोय करा म्हणावं. आता अजिंक्य ह्या घरात राहणार नाही. तुझं डोकं जागेवर आहे ना? माझं जागेवरच आहे. फिरायची वाट बघू नका. मग आता हाकलतीस का काय तिला घरातनं? मी हकलण्याची वाट बघण्यापेक्षा ना त्यांचं त्यांनी जावं आणि त्यांच्यावर कुणाला जायचं असेल ना तर त्यांनी बी जावं. पुष्पे पोरग घरी येणार आहे, मला घरात तमाशा नकोय. तुम्हाला जर तमाशा नग वाटत असेल ना तर त्यांना म्हणावं तुमचं तुम्ही बघा. बस झालं भाच्याचं कौतिक. आई राजा दिवस कस केलं भराभरा बोलता बोलता. होय तू बोलतोस तसं सुपरफास्ट. राजा कधी घरी जातोय, आईला भेटतोय असं झाले. मला बी आईसारखी माझी आजी वाट बघते. लई दिवसानं स्वतःच्या घरी जाणार आहे. लय भारी वाटतंय. ಇದು ಬೆಳಗಾವಿ ನನ್ನ ಊರದ. मला तुमचं भाळ आठवण येईल. भावांनो उद्या जायचं या विचारांना आज रातभर काय मला झोप लागत नसती. उद्या गेले गेले पहिला मी शीतल, जीजी, मामा, फौजी, रावल्या. रावल्या तर माझ्या वाटेकडे डोस लावून बसला असेल. भेटल्यावर लय आणणार आहे तेव्हा मला. मामा तर भेटल्यावर पहिल्यांदा मिठीच मारणार आहे मला. नुसतं मामा नाही ते माझं, बाप आणि मित्र दोन्ही आहे माझा तो. आणि जीजी जीजी मला भेटल्यावर ना पहिली रडतच असते बघ. सगळी वाट बघत असतील माझी सगळी. ये तो नींद से पहले ही ना सपने में खो गया. होय सपन पडल्यागतच वाटतंय. आणि पुन्हा तेच आयुष्य जगायला मिळणार आहे. त्या मंदिरातल्या गप्पा, अंगावर काटा आणणाऱ्या त्या फौजींच्या गोष्टी, जिजीची माया, मामीची आत्ता तो मटणाचा रस्सा, शितलीवरची भांडणं. मी भेटल्यावर तिचा चेहरा कसा असेल ना तो बघायचंय मला. सगळ्यात जास्त मजा कधी येणार माहितीये का? कधी? जेव्हा मी, विक्या आणि रावल्या जेव्हा भेटून गावभर फिरू ना तवा. अरे नुसता राडा तर. अरे दंगा तुटणार आहे आम्ही. अरे काय बघत बसलाय? झोपा जावा. गुड नाईट मारा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.